विचार मात्राची घ्या. तुझ विन देवा कोणा म्हणे माझी जीवा, तरी हो का शतखंड पडो झडो निहारांड. देवा माझी जीभ जी आहे ती तुझ्या कीर्तनाच्या दृष्टीने पवित्र आहे. मी तुझ्या नामाची नोकरी करतो देवा. काका या अभंगामध्ये व्यंजना वृत्तीने तुकोबारायांनी आम्हाला उपदेश केलेला आहे. आता याच्यात प्रश्न निर्माण होतात, उपदेश कोणी करावा, उपदेश कोणास करावा, उपदेश म्हणजे काय, उपदेशाचे प्रकार किती. ऐका, उपदेशाचे प्रकार 3. प्रभू संहित उपदेश 1, सुरहूप संहित उपदेश 2 आणि कांता संहित उपदेश 3. प्रभू संहित उपदेश कोणी केला? वेदांत केला. पशु क्षती पशु कामाय उद्भेद यजेद. पक्षी घ्या, त्या पक्षाला मारा आणि त्या पक्षाचं रक्त आपल्या लेकराला पाजा. महाराज त्यानं काय होईल? म्हणजे तुमचा मुलगा विद्वान होईल. आता काका मला सांगा, पक्षाला मारायचं, त्याचं रक्त आपल्या लेकराला पाजायचं आपल्याला जमल का? जमल का आपल्याला? जमल का? नाही. मग वेद तर सांगतो, पण त्याचं उत्तर आहे का? वेद हा मालकासारखा उपदेश करत असतो. कसा? ऐका ना, बोलत असताना टोटल कमी, गात असताना थोडस द्या. मालकासारखा उपदेश म्हणजे काय? आता मला सांगा, आपल्या बाळू काकांनी मला इथं रोजाला लावलं, रोजानं कामाला लावलं, त्यांची माती टाकायची. तुम्हाला कळतंय माझं बोलणं? बाळू काकांनी मला काय केलं? रोजानं लावलं. लावताना नाही म्हणा लागले तो, रोजानं तर लावा ना, अशी विधान देतो मी. बाळू काकांनी मला रोजानं लावलं. म्हणले ओमा, हे माती जी आहे का नाही, हिकडे तिकडे टाकायची, तुला 200 रुपये रोजगार. किती? 200. ठीक आहे बुवा, आपल्याला 200 रुपये. मग ती माती 6-8 तास चालणार होती, दिवसभर चालणार होती. मग विचार केला, 8 तास माती उचलायची, मग कीर्तनाला कोण जाणार? जर कदाचित आलीच तर एखादी तारीख, मग ती आपल्याला काही उपयोगाची राहणार नाही. रोजगार 200, तिकडं कोणाचा आलं कडे विडाला विडाला रोजगार 200. मग रात्री तर कीर्तनाला जायचे. मग विचार केला, 8 तास नाही, 2 तासात माती उचलून टाकीन. एवढं टोपलं नाही, एवढं दणके नाही. भर टाक, भर टपक टाक, भर टाक, भर भर, बस चलू द्या रात्रभर. हो ऐका, माती 2 तासात उचलून टाकली मोठ्या घमिल्यानं, पण 3ऱ्या तासाला घेतांब्या पळ पळ. आता मला सांगा, दवाखान्यात गेलो, 1000 रुपये खर्च आला, 1000 रुपये खर्च आला. दवाखान्यातून आलो आणि बाळू काकाच्या घरी द्या पैसे, 1000 रुपये द्या, तुमची माती उचलली द्या ना. बाळू काका म्हणते ना, एखाद्या दुसरे म्हणले असते तर घ्या महाराज, नाही द्या ना, असो नंतर द्या. असो बाळू काका म्हणते, मूर्खासारखं काम करू नको. तुला रोजाना लावलं होतं, फुकट लावलं होतं का? फुकट लावलं होतं का? नाही ना. 8 नाही 10 तास काम केलं असतं तर 2 रोजाची दिली असती. तुला कोण मनाचा शानपणा कर म्हणलं? तसं लेकरू विद्वान बनवायचंय ना, मग रक्तपात, पुण्याचं आणि पापाचं घेणं देणं नाही. प्रभू संहित उपदेश, सुरहूप संहित उपदेश पुराणाने केला. शत्रू कामोसेन यागेन यजेद. महाराज, शत्रूला मारायचं असेल तर सेन याग करा. आता शत्रूला मारल्याच्या नंतर त्या शत्रूचे लेकर बायका कुठं वाऱ्यावरच पडणार आहेत ना. मग आपल्याकडून होणार ते काय? पाप आहे. मग पुराण हा मित्रासारखा उपदेश करतो. मित्र म्हणतो, काका मित्राला घे थोडीशी, घे थोडीशी. कळत आहे ना बोलणं? कळत आहे ना? मान हलवान मग का तिकडे येऊ. हा, मित्र म्हणतो मित्राला घे थोडीशी. मित्र म्हणतो, हे बघ बाबा,
गेल्या बारीस तुझ्या नातान पेलतो, पण बायकोनं लई कोंबे दिले, लई दण केलं म्हणला. आज नाही पेणार आपण. तुझी बायको, माझ्या बायकोचा स्वभाव लई गरम आहे, तुझी वहिनी लई कडक आहे. तू काय कर, मला काय फोर्स करू नको. हे मला बायको, अरे वहिनीला मी सांगतो, मी घरापर्यंत येतो तुला सोडायला. महापटी आज तू घेतलंच पाहिजे. ए थोडीशी, वहिनीला मी सांगतो. आता थोडीशी घे म्हणल्यावर थोडी घेईन का ते? घेईन का थोडी? फुकटचं खाय, स्वस्त माग काय? फुकटचं खाणार बघा, एखादा तंबाखू पुडी खाणारा माणूस बघा, दुसऱ्याची असली की ती अर्धीच पुडी विचवते. खरं का नाही? एक टायमाची खातय आणि दुसऱ्या टायमाची अशी मागं टाकते. खरं आहे का नाही? फुकटचं खाय, स्वस्त माग काय? फुल झाला गडी आणि पुन्हा असा डोलाय लागला. मित्रांना असा खांद्यावर घेतला, वहिनी उघडा दार हाका मारी. हाका मारली वहिनी. आता वहिनी दार उघडलं, पेल्याला बघितलं, आणि पेल्याला बघितल्यावर बाया बोलत्या मला, बाळका का ह्या बाया आहेत का नाही, लक्ष्मी बी आहेत, आंबा बी आहेत, कालिका बी आहेत, चंद्रिका बी आहेत, आणि सप्तशृंगी बी आहेत. बघा तुम्ही सारवायच्या बघताना ते आशा करतात का नाही? सप्तशृंगीच. मग माझा सांगण्याचा मुद्दा आहे, हिच त्यावेळेस कालिका अवतार झाला. आलात का? आता ते पुढचं तुम्ही म्हणा. मग आता मित्रानं तर काय केलं, वचन घेतलं होतं, मी सांगतो. मग मित्राला डवचिलं. मित्र म्हणला, वहिनी मी हवा दोनदा म्हणलो हो, घेऊ नको, तुला पचत नाही, वहिनी तुला मारेल. ह्यो म्हणला, मी काय वहिनीला भेटलो काय? आता मला सांगा, वहिनीनं काय केलं असेल बरं? भाऊजी म्हणे तुम्ही आता घरी जा, ह्याची करते मी भिंगरी. विडाला विडाला. सांगायचा मुद्दा एक आहे, पुराण हा मित्रासारखा उपदेश करतो, विनोद सोडून द्या. एखादी गोष्ट पटवून देण्याकरता काही ना काहीतरी गोड बोलावं लागतं आणि फवारावं बी लागतो, कारण किडे पडल्यावर फवारल्याशिवाय इलाज. ते बघा, एक मावशी झोपली कडे एवढ्या उठली बी आता. मावशी तुमच्या तर माझ्यातच राहू द्या, तुम्ही कोणाला सांगू नका, इकडे तिकडे बघायला येत आता. हो ऐका, आता तिसरा उपदेश आहे, तिसरा प्रकार आहे कांता संमित उपदेश. कांता संमित उपदेश, एखाद्या मायमाऊलीचा नवरा बेवडा असू द्या. आता बेवडा असल्यावर आता काय करतं, भांडणं करतं आणि मारळ खातं, लय दणके खाते. बाबा 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 मी बघितले एक दिवशी चौकातच दणके खाते. मग कोणतरी येत आहे, माय अगं तुझ्या नवऱ्याला कोणतरी मारायला लागले, हातावरची भाकर थापायलेली ती तशीच टाकून देते, पळत जाते, मारणाऱ्याच्या पायाला पडते. दादा मी तुमची बहीण आहे दादा, ह्याला काय करा, कुत्र समजून सोडून द्या, ह्याला बैल समजून सोडून द्या, ह्याला काय काय येईन मनात ते समजून सोडून द्या. मी तुमची बहीण आहे दादा, हा मूर्ख आहे, तुम्ही शहाणे, ह्याच्या नका नादाला लागू, तुम्ही यंदा माझ्यासाठी सोडून द्या. एकदा रस्त्याच्या तावडीतून सोडून ह्याला खांद्यावर घेते, आपलं म्हणजे खांद्यावर हात टाकते आणि घेऊन घराकडे येते, खाऊ पिऊ घालते आणि खाऊ पिऊ घालून नंतर झोपी घालते. कांता संमित उपदेश. आणि हाच उपदेश माझ्या साधू संतांनी केला. भागलिया मज वाहातील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. बघा, जिथं जिथं आपण जाऊ, जिथं जिथं आपण पाहू, तिथं तिथं साधू संतांनी आपल्यावर उपकार केला. मला सांगायला येड्यावरून वाटतंय, आता हे चॅनल बी इथं भरपूर, पण सांगूनच जातो. मी लय खोडकर लहानपणी,
काका एवढा खोडकर माझ्या बापाने मला आळंदीला टाकलं. आळंदीला टाकलं, आमच्या गुरुजीच्या हाताखाली टाकलं आणि सांगितलं बाबा गुरुजी हे दगड आहे बरं. आमच्या गुरुजीनं उत्तर दिलं. आमच्या धनुमामांनी, दत्ता महाराजांना माहिती धनुमामा, मामाने सांगितलं, आम्ही आमच्या गुरुजींना मामा म्हणतो लाडानं. मामाने सांगितलं आमच्या पप्पांना, भाऊ दगडाला शेंदूर लावला की देव होत असतो, ठेवा आमच्यापाशी. ठेवलं. महाराज वास्करवाड्यावर राहिलो आणि आता 10-15 दिवसांना आता ट्रेनिंग सुरू. मला सांगितलं ओंकार आण पकवाज. आता महाराजांचं बोलणं असं दणक्याची दणके. हा सांगितलं आण पकवाज, आणि पकवाज वाजवायला सुरू केला. ठापटाक कशी अशी किती गोड वाजली. मी थाप टाकली की मसाला पाय दिल्या. एका महिन्यात 3 पकवाज बोगा केली. हो माऊली महाराज एकाच महिन्यात. हो महाराज म्हणजे तू हे पकवाज शिकणं मला परवडत नाही, तू गायन शिक, गायन शिक. मग गायकाकडे नेलं आमच्या शिक्षकाकडे. त्यांनी सांगितलं पीटी. आता ते महाराज दत्ता महाराज आगुस्कर महाराज गायन कितीला असते, किती स्वर असते तर काळी एक म्हणजे काळी पांढरी हेच असते का नाही, म्हणजे कुठवर बी किती बी 1 2 3 4 5 6, पण काळी आणि मी तांबडी 5 लागायचो. मला गायन जमलं नाही, मला बाकीची भजन लई. मला तुम्ही मल्याळीत बसवलं ना, दुहेरी तोडक वाजवतो मी. मला रे माझ बसून घोड्यावरी ग अनाय बानू गेलाय चंदनपुरी ग वाय 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 बाबा बस की आणते ना मला विडाला 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 आंबाला माझ्या हळद लावणवरी झाली राती. माणसं म्हणजे फिरतो नाही बाबा हाय लय लई भजन म्हणायची लई लई. मला आमच्या तेलगावामध्ये आजोळात मला म्हणायचे कथा गाणं कथा. मग मी मळगंगेच पाणी कशानं हिरवं झालं माझ्या बघ बाईन त्यात पातळ धुतलं. हो असलंच नाही, पण हिकडे रिंगटोंग वाजतच नव्हत्या. पण कृपा झाली माझ्या ज्ञानोबरायांची. ऐका, कृपा झाली माझ्या ज्ञानोबरायांची, माझ्या तुकोबरायांची, माझ्या साधू संतांची, माझ्या गुरूंची, आमच्या रानू मालक वास्करांची, आमच्या धनंजय महाराजांची कृपा झाली. डोक्यावर हात ठेवला आणि त्या दगडाचा देव तर म्हणणार नाही, पण चांगली मूर्ती घडवली. आज तुमच्या पुढे कुठतरी गातोय, ऐकतोय, कीर्तन करतोय, 2-4 शब्द बोलतोय. उपदेश कोण करत असतो? दुसरा प्रश्न. उपदेश एक गुरु करत असतो, उपदेश संत करत असतात, उपदेश मायबाप करत असतात. मग तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही कोण? जगत गुरु तू का अवतार नाम याचा, जगत गुरु तू का अवतार नाम याचा, जगत गुरु तू का अवतार नाम याचा, जगत गुरु तू का अवतार
तुकोबारांना विचारलं तुम्ही का उपदेश करत? म्हणे तुकोबार आहे जगद्गुरु आहेत ना. तुकोबार आहे साधू आहे. साधू कोणाला म्हणावं? फेटा घालणाऱ्याला, कंबर बांधणाऱ्याला कुणाला साधू म्हणावं? भगवे कपडे घालणाऱ्याला? अय दादा, भगवे कपडे घालणाऱ्याला काय म्हणतो मी? अहो भगवे कपडे जर घालणारा जर साधू असता तो कुत्र कोण आहे? मुक्ताबाई वर्णन करतायत. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू, त्याला म्हणू नये साधू. मुक्ताबाई वर्णन करतायत. अरे काम क्रोधानं वश असल्या विषयाच्या गुरफटलेल्या काळामध्ये तो आहे आणि तुम्ही त्याला भगवे कपडे घातले म्हणून साधू म्हणता. मग साधू कोणाला म्हणावं? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आबोले तोची साधू खावा देव तिथेची जाणावा. इतरांवर उपकार सतत करणारे, क्रोध त्यांच्या तिळभरही मनात नसणारे. बघा तुम्ही तुकोबारायांचं चरित्र बघा, ऐका तुकोबारायांचं चरित्र बघा. काट्याच्या काठीनं मार खाल्ला पण मारणाऱ्याचे हातपाय चोपून देणारे तुकोबार आहे. तुम्ही मारा बरं मला, मी बी चोपून देतो ना. ज्ञानोबारायांचं बघा, मुक्ताबाईचं बघा. अहो मेलेले जिवंत करण्याची ताकद जिच्यात आहे आणि तिला मारलं सुद्धा. नुसतं बघितलं असतं तर विसोबा खेचर नावाची हस्ती बी नसती. हस्ती तर सोडून द्या, असती बी नसती. मेलेल्याला जिवंत करता येते, जिवंत असणाऱ्याला मारायला काय वेळ लागणार आहे? यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. क्रोध नाही, त्याला साधू म्हणावं. साधू उपदेश करत असतात, गुरु उपदेश करत असतो आणि माय बाप उपदेश करत असतात. आता प्रश्न असा आहे तिसरा की उपदेश नेमका करावा कोणाला? सुग्रणीनं केला माकडाला उपदेश. सुग्रण अय लेकऱ्या हो, अय ग बसा. सुग्रणीनं माकडाला उपदेश केला. आता येऊ का तिकडे? नाही, तुम्हाला समजून सांगायला विठ्ठल. आधीच तर वेळ कमी, सांगायचं लय मोठे, मध्ये काय बोलू नका गड्या. उपदेश सुग्रणीनं केला. मग असं घरट्यात बसली होती आणि माकड आलं. हिवाळ्याची दिवस चालू होती. खुडखुड 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 आणि वाजायला लागले काय खुडखुड खुडखुड म्हणून सुग्रणीनं असं डोक्यानं असं डोकं बाहेर काढलं आणि सांगितलं, माकडा लक्ष द्या बरं का. अय मावशाव, प्रत्येकाला मी प्रश्न विचारणार आहे बरं का. मी अतिशय अंतकरणातून इथं चिंतन मांडायला लागलोय आणि तुम्ही जर इकडे तिकडे जर ह्या बाया म्हणजे लय बोलत्यात महाराज. माय महाराज एवढंच दिसते कसं बोलत. आमचे वक्ते बाबा म्हणायचे, आमचे वक्ते बाबा. बाया कधी बोलू बोलू थकत नाहीत, अजिबात नाही. शिळी चरू चरू थकत नाही, बाया बोलू बोलू थकत नाही. अजिबात बोल नका, सगळीकडे लक्ष असते. मग चष्म्यासाठी मग डबल त्याच्यामुळे 4 दात डोळे लावले. हा माकडा, हो माकडा. माकडाने म्हणलं काय तिकडे बघा माझ्याकडे काय ती गाड्यान फिड्या. अंतकरणातून सांगतोय तुम्हाला. धर्म मंडपामध्ये बसलात आपण. सुग्रणीने उपदेश केला. माकडा उन्हाळाभर बोंबलत फिरलास. हे सप्ताह ते सप्ताह, हे गाव ते गाव, ह्याच नारळ त्याचा बोका. घर बांधाय काय झालं तू? निस्ता बोंबलत फिरला. हो
सुगरण आपलं सुगरणीला काय म्हणला माकड, हे बघ नाटक करू नको, तुला मी काय भाड्यानं खोली मागतोय का? बरं त्रास कुणाला व्हायलाय? मला, माकडाला. हो माकडाला. आणि मग तुझं का तोंड वळवळ करायला लागले? सुगरणीला राग आला, आणि राग आल्याच्या नंतर सुगरणीनं मधी तोंड घालता घालता काय म्हणली, मर. आता मला सांगा, मर शब्द कुणाला आवडतो का? मसनात गौरव गेलेल्या माणसाला सुद्धा मर म्हणा बरं. हा दगड घेऊन मागं लागत आहे. मग हे तर तरुण तडफदार माकर होत, तरुण तडफदार. त्या माकडाने हिवाळ्याच्या दिवसात त्या सुगरणीचं घरट मोडण कांटोपी केली. हो ना, का हाल झाले सुगरणीचे? माकडाला उपदेश केला. क्रोधी अविश्वासी त्यासी पोद क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवून. मला मावलं हो, तुम्हाला बोलायचंय. सुगरणीनं, इकडे बघा, सुगरणीनं माकडाला उपदेश करू नये. मग माकडाला राग आला की माकड भांड्या फुटतो, कोंबे देतो, नाही तसल्या शिव्या देतो. पण असं वाटतंय आपल्या हसनाबादामध्ये तरुण मुलं जास्त पेताड नाही आहे का नाही बाबा? जास्त नाही का? नाहीच आहेत पण जास्त नाही. हा नसता काय काय गावात तरुण जातात घरून, आणावं लागतं धरून. अरे छत्रपती शिवाजीराजांची मावळे आपण, त्यांनी दररोज उठसूट तिकडून. हाय का कुणाच्या अंगात हाय का कुणाच्या अंगात त्या तुझ्या मर्दात पाणी. हाय का कुणाच्या अंगात तुझ्या मर्दात पाणी. हाय का कुणाच्या शिवबाचे गुण, काय सांगू तुम्हाला या शिवबाचे गुण. लेक म्हणून परत गेली परक्याची सून, लेक म्हणून परत गेली परक्याची सून, लेक म्हणून परत गेली काय सांगू तुम्हाला त्या शिवबाचे गुण. लेक म्हणून परतीली त्या परक्याची सून. नाही दाखवली, नाही दाखवली, नाही दाखवली त्यांनी जवानी. म्हणून दत्ता महाराज काका, म्हणून कीर्तनात मागातो त्यांची गाणी. त्या जुन्या मर्दाचं पाणी, जुन्या मर्दाचं पाणी पाणी, जुन्या मर्दाचं गाणी गाणी गाणी, जुन्या कुणाच्या अंगात, हलका कुणाच्या अंगात त्या जुन्या मर्दाचं पाणी, जुन्या मर्दाचं पाणी, जुन्या मर्दाचं पाणी.
ऐका कुणाच्या अंगात का म्हणतो आपण त्या छत्रपती शिवरायांचे मावळे आणि त्या मावळ्याचे बी वंशज आहोत, महाराजांचे बी वंशज आहोत. पण का पाणी नाही त्यांचं आपल्या अंगात? कारण त्या मावळ्यांनाही छत्रपती शिवाजीराजांना बी सुपारीच्या खांडकाचं व्यसन नव्हतं. 18 पगड जातींच्या मावळ्यांना सुद्धा नव्हतं. आपण म्हणाल धनगर काहीतरी खात असतील, महारमान काहीतरी खात असतील, अहो खाऊ द्या, पण पुड्या वगैरे दारू वगैरे असंच पित नव्हते. म्हणून त्यांचं पाणी आपल्यात नाही. नसतं आजकालचे तरुण मिशा फिशा टकाटक असतात, दाढी फिडी टाकाटक, चलणं असं रबाबदार, आणि दारून एवढं फासुळं झालेलं बघायचंच काम नाही. बायकोला नुसतं बायकून नुसतं असं केलं का नाही, बायकोनं डोळे वाटारून बघितलं तरी ह्याची अशी अशी होती. मग काय मला सांगा दारून काय उपयोग? अहो पुड्या खाऊन थुकू थुकू आपल्या फासुळ्या उघड्या पडल्यात. बायका आपल्याला भ्यायला गेल्या. अजून मला तर अनुभव नाही आला, पण तुमचं सांगतोय बघून विडाला उपदेश कुणी चांगल्या क्रोधी नसणाऱ्या माणसाला करावा. उपदेश सुग्रणीनं माकडाला करू नये, अजिबात करू नये. मावल्या कळत येईल माझं बोलणं, अजिबात करू नये. आणि सर्वात शेवटीचा प्रश्न आहे की उपदेश म्हणजे काय? शास्त्र सांगते हितम कथम उपदेशम. हिताचं सांगणार म्हणजे उपदेश. हिताचं जो सांगतो त्याला उपदेश म्हणतात. मग आमच्या साधू संतांनी हिताचं सांगितलं. काय सांगितलं? हितात करावे तळणातल्या खड्याला नेसून काढणं. हित ते करावे देवाचे चिंतन. साधू संतांनी उपदेश केलाय, हिताच सांगितले. असं कधी अभंग ऐकला का? सकाळी उठून तुम्ही रानात जावे आणि शेजाऱ्या पाजाऱ्याचे बांध कोरावे. असं कधी लिहिलेलं ऐकलं का? गात्यात ज्ञानेश्वरीत होय. बरं हरिपटात तरी चांगलं 65 ज्ञानेश्वरीत नाही ना. हितातच सांगितलं, हितातच सांगितलं. कर जोडून विनवत तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गायक पकवाजासाठी कडकड टाळ्या वाजल्या पाहिजे इमानदारीने. हा लेकर आहेत आपले, म्हणजे हे नाही हे विठाला विठाला सवय लागली हो. इथून मग
बाहेर कीर्तन असले की आमच्याच लेवलचे सगळे असे म्हणजे लेकरं म्हणायची सवय लागली. असो, गोडाशी गायक आहेत, गोडाशी मृदंगाचारी. कर जोडी नवी नवी तो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करार बापानो साधन हरीचे. किती सांगू तरी नाही की भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. लय खाली जाऊन बोलले महाराज. ऐकलं नाही लोकांना म्हणून पहिल्या दिवशी दत्ता महाराजांनी सांगितलं. ऐकलं नाही लोकांनी म्हणून कितीतरी खालच्या पातळीला जाऊन बोलले. ह्या अभंगाचं आपल्याला विश्लेषण करता येते, पण त्यासाठी आमचं वय कमी पडतंय. ह्या बाबांनी काकांसारख्या त्या माणसांनी आपलं त्याचं विश्लेषण केलेलं योग्य वाटतंय. माझी अजून वयाची बी मर्यादा, ज्ञानाची बी मर्यादा तेवढी कमी, माफी मागतो. त्याचा उलगडा मला करता येणार नाही, तुम्ही तुमचं समजून घ्या. उपदेश केला वासुदेव वासुदेव हरी हरी. इथं हरी हरी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, असे अनेक प्रमाण सापडतील आपल्याला. हिताचाच उपदेश सांगितला. मग एक तुम्ही म्हणाल महाराज वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी म्हणा, या असं का म्हणतात? आता विचारतात ना महाराज. एक दिवशी महाराज, आता महाराज पंढरपूरला वारीमध्ये मी तुमच्यापासून गेलो आणि मला एकाने प्रश्न विचारला. आता नवीन होतो मी, आता सारखं कीर्तन वगैरे जास्त काय माहित नव्हतं, पण एक जणांना नवीन होतो तेव्हा विचारलं, हे लय खोडी म्हातारे असतात काय काय. बारकं लेकरू बघून विचारले. मी आपला बारका आणि मला विचारलं, मला पोरा तू वारकरी आहेस? म्हणलं हो. आणि अभिमान वाटायचा मला वारकरी म्हणून. म्हणजे मग मला प्रश्नाचं उत्तर दे. रूप पाहता लोचनी सुख झाले व 6 जणी. ह्या 6 जणी कोणत्या? मी विचार करी 6 जणी कोणत्या, 6 जणी कोणत्या, 6 जणी कोणत्या, 6 जणी कोणत्या विचार. मी आमच्या गुरुजीला विचारलं, गुरुजी काय? आमच्या गुरुजीला उठवणं म्हणजे शेराला उठवणं, वाघाला उठवणं. काय म्हणे गुरुजी मला एक जण प्रश्न विचारले. कोणता? म्हणे रूप पाहता लोचनी सुख झाले व 6 जणी. त्या 6 जणी कोणत्या? त्याची माय त्यातली एक. वक्ते बाबांचं वाक्य बरं हे. युट्यूब असलं तरी मी क्लिअर बोलतोय, बाबांनीच बोललेले ते वाक्य. मी विचारलं बाबा 6 जणीपैकी एक त्याची माय, मग बाकीच्या 5 कोणत्या? त्याने विचारलं तर त्याच्या मायला विचार. विचारतात का नाही महाराज? मग तसं आपण विचार, आपल्याला प्रश्न निर्माण होते. कोण विचारणार की बाबा वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी म्हणा, हे असं का डबल डबल का वाक्य म्हणले? त्याच्यामध्ये प्रकार पडले जातील.